लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मोटार मालक कामगार वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्याची पत्रकार परिषद. वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण शुल्क अन्यायकारक वाढ विरोधात 17 डिसेंबर रोजी विरोध प्रदर्शन करून छेडण्यात येणार आंदोलन. वाहतूकदार बचाव भव्य मोर्चा आंदोलनातील प्रमुख मागण्यांपैकी अन्यायकारक फिटनेस फी वाढ रद्द करावी, ई चलन माध्यमातून होणारी लूट थांबवावी, चेकपोस्टवरील अवैध वसुलीमुळे मोटार मालक कामगार यांची पिळवणूक होत असून चेकपोस्ट बंद करावे, व्यावसायिक वाहनांची वयोमर्यादा 15 वर्षांवरून 20 वर्षांची करण्यात यावी, अशा अनेक अन्यायकारक जबरदस्तीने लूट करणाऱ्या महाराष्ट्र शासन वाहतूक विभाग अंतर्गत भ्रष्टाचार थांबवावा, अन्यथा प्रदर्शनाद्वारे वाहनधारकांच्या मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील वांदा यांच्याकडून वाहने सर्व सरकारी कार्यालय तसेच लोकप्रतिनिधी यांचे कार्यालय व निवासस्थान येथे स्टेरिंग छोडो आंदोलनाद्वारे अनिश्चित काळासाठी उभी करण्यात येतील, असा इशारा या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, उत्तर महाराष्ट्र शिवसेना वाहतूक सेनेचे अजिमभाई सय्यद, राष्ट्रवादी वाहतूक सेलचे प्रदेश संघटक संतोष भागवत, संपर्क प्रमुख विनायक वाघ, नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना अध्यक्ष किशोर लोखंडे, राज्य प्रमुख वाहतूक आघाडी छत्रपती सेनाचे ज्ञानेश्वर बर्फे, जिल्हाध्यक्ष देविदास हेकरे यांच्यासह मोटार मालक कामगार वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. फिटनेसमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी त्याच्या संदर्भात मी तुम्हाला संक्षिप्त सांगतो. पहिले फिटनेसला फी लागायची आम्हाला 800 रुपये. नंतर आपल्याकडे ते एमसी मशीन आलं, त्याचे आम्ही 400 रुपये पे करून आता 1200 रुपये पे करायचो 10-11 वर्ष. ते फक्त ट्रायल बेस म्हणून नाशिकमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये पहिल्यांदा नाशिकमध्ये आलं. आम्ही त्याला पण मान्य केलं आणि त्याची फी पण आम्ही भरली. त्यानंतर हळूहळू जे जुन्या गाड्यांची कॅटेगरी 15 वर्षाच्या गाड्यांची कॅटेगरी 20 वर्ष करावं म्हणून आम्ही संघटना आग्रही होतो. त्यांनी 15 चे 20 तर नाही गेले, पण 10 पासून सुरुवात केली वेगळी विभागणी. 10 पासून चार्जेस वाढवले, म्हणजे फिटनेस चार्जेस. ते फिटनेस चार्जेस घेण्याचं एवढं म्हणजे आम्ही टॅक्स भरतो, त्यानंतर इन्शुरन्स टॅक्स भरतो, जीएसटी भरतो, इन्शुरन्स टोल टॅक्स भरतो, डिझेलवर सेस देतो, आम्ही सर्व काही देतो. सर्व आम्ही वाहतूकदारांनीच द्यायचं. आणि फक्त आमची गाडी 365 दिवसाच्या फिटनेससाठी आम्हाला 28,000 रुपये 20 वर्षाच्या गाडी 20 वर्षापुढच्या गाडीला 28,000 रुपये लागतात, जे 1200 रुपये लागले पाहिजे सरकारला. आम्ही मागच्या वेळेस पण जे वाढली होती फी 12,500 आली, तेव्हा पण आम्ही आंदोलन केलं आणि तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करतोय. त्याचं तर काही झालंच नाही, पण त्याच्यानंतर ही डायरेक्ट 28,000 रुपये फी झाली. फी घेतल्यानंतर नक्की काय होतं? गव्हर्नमेंटच्या कोट्यात जाते. बदल काय होतं? गाडीमध्ये बदल काहीच होत नाही, फक्त गाडीची टेस्ट होते ना. टॅक्स नाही आहे तो, फक्त जसं टोल नाका म्हणजे गेट उघडतात ना, तसे आरटीओ मग चेकिंगला येतो फीस भरल्यानंतर. त्याच्यानंतर तो पास करतो नाही करतो ते वेगळं आहे, पण ते फीस भरल्यानंतरच गाडीची पासिंग होईल. त्याच्यासाठी पण यांना 2-5 दिवस अगोदर वेळ घ्यावा लागतो. इतका म्हणजे गाडी पासिंग करण्यासाठी गाडी अपडेट पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, हो. पण ही फी घेतल्यानंतर ती फी आपल्या गाडीला वापरतात की त्यांच्या शासनाच्या तिजोरीमध्ये जातात. एवढी फी कशासाठी पाहिजे शासनाला? मी तेच सांगतोय का एवढी फी कशासाठी पाहिजे. आम्ही एवढे टॅक्स देतो ते तुम्हाला, टॅक्स रूपामध्ये एवढे टॅक्स देतो ते, ती फी कसे काय. आणि त्यानंतर अजून त्यांनी एक आता नवीन म्हणजे आता जे नवीन परिपत्रक जे केंद्र शासनाने पाठवलं, जे पास केलं आता, म्हणजे जो मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये बदल केला, त्याच्यामध्ये एकदा गाडी हे सर्व सेंटर जे प्रायव्हेटीकरण करतात, फिटनेस सेंटर हे प्रायव्हेटीकरण करतात. एटीएस सेंटर म्हणतात त्याला. हे नजर 300% वाढवली. त्या संदर्भामध्ये विरोध प्रदर्शन 17 तारखेला आम्ही करणार आहे सर्व संघटना मिळून. आणि ती फी त्या फीला स्थगिती देण्यात यावी, त्यासाठी आम्ही विरोध प्रदर्शन करणार आहे. आणि इथे पासिंगसाठी खूप मोठे प्रश्न आहे नाशिकमध्ये. आणि त्याचबरोबर एक ई चलन म्हणून आपल्या एक घातकी चलन आम्हाला म्हणजे आपल्या सर्वांना पूर्ण ऑल ओव्हर इंडियाच्या किंवा महाराष्ट्रातल्या सर्व वाहनधारकांना 2 व्हीलर पासून तर मोठीतली मोठी ट्रेलर पर्यंत यांना ते ई चलन मार्फत जे पोलिसांकडून लूटमार होते, ती ई चलन संदर्भात आम्ही खूप पाठपुरावा करतोय. आणि ते बंद करण्यासाठी किंवा त्याच्यात स्पष्टता आणण्यासाठी आम्ही काहीतरी त्यांना उपाययोजना पण सुचवल्या आहेत, पण शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि चेकपोस्टवर जो लूटमार होती आमची वाहतूकदारांची, ते चेकपोस्ट बंद करण्यासंदर्भात पण
ते पूर्ण भारतात फक्त महाराष्ट्रात RTO चेकपोस्ट आहे. 22 चेकपोस्ट महाराष्ट्र राज्याची बॉर्डरवर आहे आणि तिथे दिवसात कमीत कमी एका चेकपोस्टवर भ्रष्टाचार 50 लाख रुपये होतात. एका चेकपोस्टवर एक बस पास करायचे. पत्रकार परिषद जे आमच्यावर फिटनेससाठी वाढीव शुल्क लावलेले आहेत त्या विरोधात ही होती. आम्ही वाहतूकदार खूप अडचणीत आहे आणि 800 रुपये 1200 रुपये फिटनेस चार्ज आहेत, 28,000 रुपये झाले आजच्या टायमिंगला. ते आम्हाला परवडण्यासारखे नाही आहे. आम्ही फिटनेस करण्यामध्ये आमचे वाहतूकदार असमर्थ आहे. नाशिकला फिटनेसमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम येतात, म्हणजे खूप मोठी लूट होती वाहनधारकांची. त्यासाठी हा विरोध प्रदर्शन मोर्चा आम्ही काढलेला आहे. हा फक्त आमच्या वाहतूकदारांच्या हक्कासाठी आहे. याच्यात कोणताही राजनीतिक स्टंट नाही. याच्यात आम्हाला कोणतीही राजनीती म्हणजे कोणाला आमदार बनायचं आहे किंवा काय, जसं यांनी सांगितलं असं आमदार किंवा काही करायचं आहे किंवा काही फ्लॅश आउट व्हायचं, तसं काहीच नाही. फक्त वाहतूकदारांसाठी हा विरोध प्रदर्शन मोर्चा आहे. आणि ह्या मोर्चाचं एकच स्टँड आहे का हे वाढीव शुल्क 100% रद्दच करण्यात यावे. जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत वेळोवेळी आम्ही सर्व संघटना, नाशिकच्या किंवा महाराष्ट्रातल्या सर्व संघटना मिळून वेळोवेळी वेगवेगळे आंदोलन किंवा अजून तीव्र आंदोलन करण्याचे आम्ही नियोजन करू. बस, धन्यवाद. येत्या 17 तारखेला मोटार मालक कामगार वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख विनायक वाघ या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व मोटार मालकांना, गाडीधारकांना, वाहन मालकांना मी आव्हान करू इच्छितो की येत्या 17 तारखेला होणाऱ्या या मोर्चामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा, जेणेकरून प्रशासनाला लक्षात आणून द्यावं लागेल की आपल्याला की प्रशासनाने जे काही शासकीय दरांमध्ये भरघोस अशी वाढ केलेली, ती वाढ आपल्याला येणाऱ्या भविष्यात किंवा येणाऱ्या काळामध्ये ही न झेपणारी वाढ असून, त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जी काय आज मंदी म्हणण्यापेक्षा आज इंडस्ट्री पूर्णपणे कोलॅप्स व्हायची वेळ आलेली, ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही दरवाढ केली असेल तर आम्ही पुढे भविष्यात आम्ही कसं जगायचं, हा एक मोठा प्रश्न आमच्या संपूर्ण व्यावसायिक ट्रान्सपोर्टरांना पडलेला आहे. तसंच छोट्या मोठ्या गाडी मालक असो, तसंच सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नाशिक परिवहन विभागाच्या पटांगणामध्ये जे काही IMC सेंटर लावलेले आहे, संपूर्ण महाराष्ट्रात नसून ते फक्त एक नाशिकामध्ये आहे. त्या IMC सेंटरमध्ये होणाऱ्या व्यावसायिक ट्रान्सपोर्टरांना म्हणा किंवा रिक्षा चालक असो, कमर्शियल व्हेकल्स असो, यांना ज्या काही अडीअडचणी निर्माण होतात ते या अडीअडचणींचा पूर्णपणे फुलस्टॉप लावण्याचं काम हे आपल्या प्रशासनाचं किंवा नाशिक परिवहन विभागाचे जे काही वरिष्ठ अधिकारी असेल यांची ही जबाबदारी आहे. यांनी ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी याकरता हे निदर्शन आम्ही करण्याचे सर्वांनी आयोजित केलेलं आहे. तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येत या मोर्चाला सहभागी व्हावे. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आव्हाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.